हाय नमस्कार. तर हे बघा ते कसं काय ताई, सकाळी मी 8 वाजल्यापासून पॅकिंग करते. 9, 10, 11 3 तास झाला. आपण मी ह्याच्या 3 तासात 100 आंबे फोडून होतात. एवढा वेळ आम्हाला पॅकिंग करायला गेलाय. तर बॉक्स जास्त आहेत, ऑर्डर जास्त असल्यामुळे बघा हे अशी पॅकिंग असते आणि अशा वरती सगळे पत्ते चिटकवलेले असतात. इकडल्या साईडला 1 किलो लोणचं, इकडे अर्धा किलो आहे आणि इकडे शंकरपाळी करंजी वगैरे, करंजी नाही सॉरी शंकरपाळी लाडू हे इकडे, आणि इकडे सगळं आपलं लोणचं आहे बनवलेलं. तर हे बघा अशा प्रकारे थोडाच खट राहिलाय. तर एवढी अशी पॅकिंग सकाळपासून केली, दुसरं काहीच काम केलं नाही. चहा केला आणि चहा पिला. बाकी सगळं आईने गवारीची शेंग केली, छान अशा भाकरी केल्या. या बाळाला समळत बाळ इकडे बघ आम्हाला कामाला लावले. बाळाला घालायची आंघोळ आणि पसारा पण भरपूर झालाय. आता सगळा पसारा आवरायचा, भांडी घासायचं, छान असं झाडून वगैरे घेऊन कपडे ही धुवायचे, आंघोळ्या वगैरे सगळं झालं. तर आता हे काय करायचं, ही बॉक्स आहे ना हे वजन काट्यावर ठेवायचं आणि म्हणजे अर्धा किलोचा पॅक आहे का बघायचं आणि वहीत बघायचं किती वजन भरतंय असं, म्हणजे कुणाचं बरोबर आहे का चुकीचं आहे का असं बघायचं. चला बघूया बॉक्स किती. इथं हे बघा गच पिशवी भरली आहे. चला हे बघा इकडे पिशवी. तर झाली आपली पॅकिंग. आता आपण आवरायला मोकळं. तर कुरिअर वगैरे सगळं गेलं. हे बघा कशी वस्त्री छान अशी झाडून पुसून घेतली, कारण की स्वच्छता पण महत्वाची असते. कुठलंही काम करायचं म्हणलं की अगोदर स्वच्छता आणि मग नंतर. हे बघा इकडं छान म्हणजे आवरून पुसून घेतलं पसारा वगैरे. इकडे आईंची खोली पण तुम्हाला सगळे दाखवते. किचन पण व्यवस्थित आवरले. तर मला दुपारचे 3 वाजून गेले सगळं काम आवरायला. हे बघा भांडी वगैरे घासून सगळं आवरून ठेवलं. तर म्हणला एकदा स्वच्छता पण दाखवावी. आणि झाली आपली पॅकिंग झाली. आणि परत 2-3 लोणच्याची ऑर्डर आल्या. तर असं द्या देते ते पण. आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. माझे कपडे राहिले होते, कपडे धुतले, भांडी घासले, पसारा आवरला, झाडू वगैरे मारला. आता बाळासाठी काहीतरी बनवायचं. बाळ गेले तिकडं, कारण की बाळ घरी काही काम करून देत नाही. आणि आपण झाडू वगैरे तिकडं वर का ठेवलंय. तर हे खाली पावसाचं वातावरण झाले. हे बघा तुम्हाला दाखवते, पावसाचं वातावरण झाले. पावसाचं वातावरण झाल्यामुळे ते भिजतं, त्याच्यामुळे तसं केले. छान असं वातावरणातच जाऊन तुम्हाला दाखवते. सगळं हे पण स्वच्छ झाडून वगैरे घेतलं. दारात असं झाड आहे आपले. तर असू द्या. बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून. आणि तुम्हाला पण शेंगदाणा गुळाचे लाडू, बेसन लाडू, रवा लाडू आणि चिवडा आणि लोणचं, शंकरपाळ्या एवढं बनवून मिळतील व्यवस्थित छान असं. तुम्ही जसं सांगचाल तसं आपण बनवून देऊ. तर असू द्या. बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून.